नमस्कार मंडळी, मी पंढरा ठाकरे आपलं स्वागत करतो। आज शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनानिमित्त पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांचे दोन वारसदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्मृतिदिनानिमित्त मुंबई येथे एकत्र आल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं। राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच बोलतात, त्यांच्यासारखंच वागतात, त्यांची भाषा शैली ही बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आहे। त्यामुळे राज ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत असं महाराष्ट्रामध्ये मानलं जात होतं। मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जी सर्व धुरा आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आणि राज ठाकरे हे नाराज होत शिवसेनेतून बाहेर पडले। त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली। आता जवळपास या गोष्टीला 20 वर्ष होत आहेत आणि आता पुन्हा एकदा मराठी मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा होती, मात्र ते शक्य झाले नाही। मात्र गेल्या 6 महिन्यापासून हे दोघे भाऊ विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत। मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई येथे मोर्चा काढला होता। निवडणूक आयोगाच्या संदर्भातही मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे त्या संदर्भातही दोन्ही भावांनी एकत्र येत मुंबई येथे मोर्चा काढला आणि महायुतीच्या आणि निवडणूक आयोगाची मोठी कोंडी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं। आता येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं आपल्याला दिसतंय। स्मृतिदिनाच्या निमित्ताने या दोन्ही भावाची एंट्री या समाधी स्थळावर झाली आणि येणाऱ्या निवडणुका या दोन्ही भाऊ एकत्र लढतील असे चित्र निर्माण झालेलं आहे। मात्र तरीही बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसावरून त्यांचं जे हिंदुत्व आहे, त्यांचा जो मराठी मुद्दा आहे, तो वारस त्यांचा कोण चालवतोय याचा वाद नेहमीच कायम राहिलेला आहे। आता जी मूळ शिवसेना होती त्यातून जी बाहेर पडलेली शिवसेना आहे तीच आता मूळ सेना झालेली आहे। कारण शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्हीही नावं त्यांच्याकडे गेलेले आहे। एकनाथ शिंदे हे त्यांचे सर्व आहे आणि त्या एकनाथ शिंदे यांचं मतही आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो आम्ही चालवतो आणि आम्हीच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहोत। तर उद्धव ठाकरे म्हणतायत की यांनी माझा पक्ष चोरला, माझं पक्षाचं चिन्ह चोरलं, माझा बाप चोरला असा युक्तिवाद उद्धव ठाकरे करतायत आणि हे खोकेबाज लोक आहेत। यांनी पैसे घेऊन शिवसेना फोडली आणि भाजपसोबत गेले। तर एकनाथ शिंदे यांचा आरोप आहे यांनी हिंदुत्वाशी बदमाशी केली, हिंदुत्व सोडलं आणि ते काँग्रेसला जाऊन मिळालं असा त्यांचा आरोप आहे। आता ह्या वादाच्या सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार कोण यावर संपूर्ण महाराष्ट्राचं एकमत होऊ शकत नाही आणि हा वाद नेहमीच चालू राहणार असंही दिसतंय। कारण ज्याच्या त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कोण कोणत्या पक्षामध्ये आहे, कोण कोणासोबत आहे यावरून हा वाद सुरू असतो। मनसेतील लोक म्हणतात बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार राज ठाकरे आहे। उद्धव सेनेमध्ये जे आहेत ते म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार उद्धव ठाकरे आहेत। तर आता सध्या जी एकनाथ शिंदे यांचा गट आहे त्यांचे शिवसेनेतील लोक म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार आहोत। त्यामुळे एकंदरीत या वारसदारावरून संभ्रमावस्था ही कायमच राहील अशी परिस्थिती सध्या तरी दिसते। आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं आपण शेवटचं जे भाषण बघितलं तर यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांभाळलं, यापुढे तुम्ही
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या, हा जो त्यांनी शेवटचं आव्हान महाराष्ट्रातील जनतेला केलेलं आहे, ते बाळासाहेब ठाकरेंचं आव्हान महाराष्ट्रातील जनता स्वीकारते का किंवा पाळते का, त्याला प्रतिसाद देते का, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. कारण सध्या उद्धव ठाकरे हे जवळपास एकाकीच पडलेले होते. मात्र आता राज ठाकरे त्यांच्यासोबत जोडल्याने थोड्या प्रमाणावर का होईना त्यांची ताकद वाढलेली आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या काळात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये ज्या शिवसेनेमध्ये फूट पडली, ती सर्वात मोठी फूट ही उद्धव ठाकरे यांच्या काळात पडली आणि जवळपास 40 आमदार हे मूळ शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं. त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांचं राजकीय अस्तित्व पणाला लावलेलं आहे. मात्र तरीही निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याला घेऊन, मशाल चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे हे लढले आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी चांगलं यश मिळालंच आपल्याला पाहावयास मिळालं. मात्र विधानसभेतही तशीच परिस्थिती असती. मात्र महायुतीने लाडली बहिणी ही योजना आणल्यामुळे महायुतीला पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश आलं. आता पुन्हा मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गटाला संपवण्यासाठी भाजपाला मुंबई महापालिका ही आपल्या ताब्यात घ्यायची आहे. मात्र आता राज ठाकरे यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे भाजपाचं स्वप्न पूर्ण होईल की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि आता एकनाथ शिंदे यांचा विषय हाही महत्त्वाचा आहे. त्यांनी जर मुंबई महापालिका ही दोघांनी एकत्र लढली, एकनाथ शिंदे आणि भाजप, तर या दोन्ही बंधूला ही महापालिकेची निवडणूक मोठी अवघड जाईल अशी ही परिस्थिती आहे. मात्र आता येणाऱ्या काळात, येणाऱ्या दिवसात आपल्याला दिसेलच मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार ठरतात. त्यांच्या मागे मुंबईतील लोक उभे राहतात. ज्या मुंबईमध्ये शिवसेना ही उभी राहिली, वाढली आणि त्यानंतर त्या शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये पुढे पसार झाला की मुंबईतील शिवसैनिक, मुंबईतील मराठी लोक हे भाजपा आणि मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी मुंबईतील लोक मागे राहतात की भाजप आणि शिवसेना निवडून येते आणि मुंबई महापालिका ताब्यात घेते. हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच आणि त्यावरूनच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार ठरवले जाणार आहेत का या संदर्भातही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. की मुंबई महापालिका आणि मुंबई ही शिवसेनेची जान होती असं म्हणता येईल, बाळासाहेब ठाकरे यांची जान होती असं म्हणता येईल आणि तिथूनच शिवसेनेची सुरुवातही झालेली आहे. त्यामुळे आता खरे वारसदार कोण या संदर्भात संभ्रम जरी कायम राहणार असला तरी जर मुंबई महापालिका ताब्यात घेण्यात शिंदे गटाने भाजपाने यश मिळवलं तर बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्हीच खरे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे गट बोलतील. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेतली तर मुंबईकर हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठीमागे मराठीच्या मुद्द्यावर आजही मागे आहेत असे दिसेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जे शेवटचं आव्हान महाराष्ट्राला केलेलं होतं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या, त्या आव्हानाला महाराष्ट्र प्रतिसाद देईल का हे येते काही दिवसात दिसेल. आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढतील अशी अपेक्षा आपण करूया. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.